कुपवाड येथील महापालिका शाळा क्रमांक 36 मधील विद्यार्थ्यांसाठी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। भाग शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात शिक्षण घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 8 मधील महापालिका शाळेत जावे लागत असल्याने त्यांना दररोज पायी प्रवास करावा लागत होता। ही गैरसोय लक्षात घेऊन उपमहापौर गजानन मगदुम यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी बस सेवा उपलब्ध करून दिली। या बस सेवेचा लाभ बजरंगनगर, शरदनगर आणि चैतन्यनगर परिसरातील विद्यार्थ्यांना होणार असून त्यांच्या प्रवासाची मोठी सोय झाली आहे। बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, नगरसेविका योगिता राठोड, माजी नगरसेवक शैलजी मोहिते, सागर खोत, हनुमंत सगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमहापौर गजानन मगदुम यांचा शाळेचे मुख्याध्यापक शंकर ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बस सेवेची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली असून पालकांनी समाधान व्यक्त केले। तसेच या सुविधेमुळे शाळेची पटसंख्या वाढण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास उपमहापौर गजानन मगदुम यांनी व्यक्त केला। आमच्या मनपा शाळा क्रमांक 36 सांगली येथे माननीय उपमहापौर मगदुम साहेब यांच्या प्रयत्नाने आमच्या शाळेसाठी बस उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नगरसेवकांनी देखील त्यासाठी खूप मदत केलेली आहे। तर शाळेचा पट जो इथून येतो 40 मुलं जी आहेत ती आम्ही नक्कीच त्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि शाळेसाठी बस प्रदान केल्याबद्दल शाळेच्या सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व सर्व पालकांचे पण मी आभार मानते। 36 नंबर शाळा ही भाग शाळा असून सुतगिरणीपाशी 8 नंबर वार्डामध्ये जी शाळा 36 नंबर ती पण शाळा आहे। चैतन्यनगरमधून सर्व विद्यार्थी त्या शाळेत जाण्यासाठी कित्येक वर्ष शिक्षकांनीच पैसे काढून ते रिक्षा करायचे। तर त्या 8 नंबर शाळेमधील 36 नंबर शाळेमधील सर्व शिक्षकांनी माझ्याकडे येऊन सांगितले की आम्हाला बस पाहिजे। गेले 6 महिने पाठपुरावा करत होते शिक्षक। त्या अनुषंगाने आमचे महापौर, मी, आयुक्त मॅडम यांनी ठरवून की मुलांचं शिक्षण हे महत्त्वाचं असते, त्यामुळं बस येण्याला आता कसल्याही परिस्थितीत दिली पाहिजे म्हणून आज त्यांना बस आम्ही आज देतो आहे, प्रदान करतो आहे या मुलांसाठी। तर जास्तीत जास्त शिक्षकांना विनंती आहे की जास्तीत जास्त मुलं कशी आपल्या शाळेत महापालिका शाळेत वाढतील हे त्यांनी सर्वांनी प्रयत्न करावे। एवढंच बोलतो।